आज आपण बघणार महाराष्ट्र पद्धतीने भरलेले वांग। यासाठी घेतलेले सर्व साहित्य आहेत आणि हे मी 5 वांगे घेतलेले आहेत, ते मधून चिरलेले आहेत। तर चला बघूया सिंपल पद्धतीने आज आपण वांग बनवायचं आहे। ऑन केलेलं आहे, तर आपण जर भांडे ठेवले त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तर आपण प्रथम कांदे फ्राय करून घेऊया। कांदे लालसर झाल्यावर आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो आणि कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया दोन्ही एकदम, त्यामुळे चव येते। आपण शेंगदाणे आणि लसूणची पेस्ट तयार करूया। कांदा आणि टोमॅटो फ्राय होईपर्यंत तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि लसूण मिक्सरला लावून घेऊया। जास्त बारीक करायचं नाही, तर मध्यम बारीक करायचं। अशा प्रकारे आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। नंतर आपण टाकूया चटणी, ही घरगुती चटणी आहे। नंतर हळद टाकूया आणि त्याच्यासोबत मीठ देखील टाकूया। म्हणजे सगळं एकदम मिक्स करून घेऊया व्यवस्थित। पूर्ण एकजीव करूया आणि नंतर मग त्यामध्ये आपण वांगी टाकायची, ते पण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आणि गॅस कमी करायचा, जास्त हलका ठेवायचा आणि मग सगळं झाल्यावर त्याच्यावर प्लेट झाकायची आणि वाफेवर वांगे शिजवायचे, पाणी टाकायचं नाही। पूर्ण वांगे 5-10 मिनिट वाफेवर शिजवायचे आणि आपण चेक करत राहायचं की वांगी शिजत आहेत का हे बघायचं। मग वांग वाफेवर शिजल्यानंतर आपण चेक करूया। त्यामध्ये पेस्ट केलेलं शेंगदाणे आणि लसूण पेस्ट आपण त्यामध्ये टाकून घेऊया। आणि नंतर मग ते सर्व मिक्स करूया, ते जे करूया। मग नंतर आपण थोडंसं पाणी टाकूया। बघितलं तर तुम्ही खूप छान प्रकारे वांग शिजलेलं आहे आणि मी म्हटलेलं की आधी भरलेलं वांग म्हणून, पण अशा तऱ्हेने ही रेसिपी आहे म्हणजे आपलं शेंगदाण्याचं कूट जातं आणि आता आपण त्याच्यावरून छानपैकी कोथिंबीर कस्तुरीला आपण टाकूया आणि वास तर खूप छान येते, खमंग वास येत आहे। आणि तुम्ही देखील ही सोपी पद्धत आहे, घरी ट्राय करू। तर आता आपलं भरलेलं वांग तयार झालेलं आहे। खूप छान वास येते, खमंग वास येते आणि हे तुम्ही आता भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। नक्कीच हे तुम्ही ट्राय करून बघा। थँक्यू।